तर येथे महाराजांच्या जयघोषामध्ये या पहिल्या सेमीफायनलला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. ओरडू कल्पेश. थँक्यू सो मच. आणि आता एनर्जेटिक माहोल, प्रेक्षक आतुर झालेत. पहिली सेमीफायनल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मोठे संघ एकमेकांच्या विरोधात. मुन्ना देसाई 11 क्षेत्ररक्षणामध्ये, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रिन्सेस जुमाना फिफा सावर्डे संघ मैदानावरती. पंचांचा इशारा येतो. येथे सेमीफायनल नंबर 1 या मॅचला होते सुरुवात. किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. पहिला बॉल बबल मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत तैनात. पहिल्याच बॉल वरती विकेट येथे गमावली आहे. गोलंदाजी झाली कमाल. बरकत यांच्याकडून फेकलेला पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती येथे फलंदाज बाद. बबल नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. मोठ्या स्पर्धेमध्ये बबल नाईक आता 0 वरती बाद. पहिला धक्का बसलाय प्रिन्सेस जुमाना फिफा सावर्डे या संघाला, परंतु येथून खूप मोठी स्टारकास्ट या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये अजित मोहिते असेल, नक्कीच खूप चांगला बॅटर आहे. दर्शन बांदेकर आपल्याला पाहायला मिळेल, एक आक्रमक फलंदाज. आणि खूप लांब लांबहून या स्पर्धेला आनंद घेण्यासाठी सर्व खेळाडू असू द्यात आणि प्रेक्षक देखील उपस्थित झालेत. त्या प्रेक्षक वर्गाचं, प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व दुसरे. पहिल्याच बॉल वरती विकेट. बरकत शेख गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट काढली आहे. बबल नाईक डगआउट मध्ये असताना रोहित आता बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती त्याला पाहाल. रोहितच्या बॅट मधून रन येतील का हे पाहायचंय. रोहित स्ट्रायकिंग एंड वरती. बॉलर तयार. बरकत लेफ्ट अप राउंड द विकेट. वेगवान बॉल. येथे प्रत्युत्तर नाहीये बॅटर कडे आणि येथून पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आणि त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती बरकत नक्कीच हरकत करताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू खूप चांगल्या धाटणीच्या मैदानावरती फेकलेत. सुरुवात झाली आहे सेमीफायनल मॅचला आणि प्रेक्षकांची खूप सारी गर्दी मैदानावरती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हे क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आमच्या किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. स्लोवर 1 उचलला बॉल आणि पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथे हवाई हल्ला. रोहितच्या बॅटमधून धमाका. रन आले 6. आलाय दमदार षटकार. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू डीजे. नार्वेकरचा हा फटका खूप चांगल्या दाटणीचा आणि लांब लचक षटकार ठोकलाय. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर हॅलो. स्टेजच्या समोर जे सर्व क्रीडा प्रेक्षक आहेत त्यांनी स्टेजच्या साईडला राहायचं आहे. स्टेजवरील मान्यवरांना खेळाचा आनंद लुटू दे. नक्कीच सर्व प्रेक्षकांमुळेच ही स्पर्धा एका मोठ्या उंचीपर्यंत पोहोचते. थोडंसं सहकार्य करा जरूर. दुसऱ्या बाजूला वळूया मॅचच्या दिशेने, जेथे गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते, परंतु त्याच्या विरुद्ध हवाई हल्ला आणि नक्कीच रोहित नार्वेकरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. मागच्या बॉलवर पुन्हा एकदा उडवलाय. फिल्डर आहे. व्हॉट कॅच. सुपर कॅच. आकाश सकपाळ डीप मध्ये होता आणि काय कॅच पकडले. या स्पर्धेतली महत्वपूर्ण आणि सर्वाधिक अप्रतिम कॅच आकाश सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॉल हवेत असताना झेप घेतली बॉल वरती आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं. काय कॅच पकडली आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला लेफ्टी बॅटर होता आणि नक्कीच फटका हलकासा फसला. ताकद थोडीशी कमी लागली आणि त्यानंतर आकाश सकपाळने कामगिरी केली आहे.
खूप चांगला झेल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला धक्का नक्कीच आपल्याला लागल्यानंतर बबल नाईकच्या स्वरूपामध्ये आता हा दुसरा धक्का पाहायला मिळतोय. रोहित नार्वेकर आता डगआउटच्या दिशेने परतेल. 2 विकेट गमावल्या. जरूर सुरुवातीला एक षटकार खेचला होता, परंतु त्यानंतर त्या षटकाराचं उत्तर मैदानामध्ये गोलंदाजाने दिले. बरकत शेख गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. मुन्ना देसाई 11 आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात. टॉस जिंकले, फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बरकतची हरकत मैदानावरती पाहायला मिळते. विकेट आली आहे. 2 गडी गमावले आहेत. ते नंतर आपण पाहिलं गेलं तर बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळेल शिरू लोहार. बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल नवीन बॅटर जो स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. या मागच्या बॉल वरती काय कॅच पकडली होती आकाश सकपाळच्या माध्यमातून तो अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु येथून कमबॅक करावं लागेल. ओमकार देसाईला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. तो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 2 विकेट गमावून सोडलेत. नक्कीच प्रिन्सेस जुमाना आफिफा या संघाने. नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती शिरू लोहार, परंतु त्याच्या बॅट मधून रन येणं फार गरजेचं असेल. डिफेन्सिव्ह फटका. 2 विकेट गमावल्यात. रनआउटचा चान्स, परंतु येथे फिल्डर थोडासा फसलाय. थोडंसं फंबल होते, परंतु सिंगल येथे पूर्ण होते. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती आतापर्यंत 7 धावा. 5 बॉल फेकलेत, 1 बॉल शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर कमबॅक गोलंदाजाचं पाहायला मिळालं. ओंकार देसाई आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. ओंकार देवीदास देसाई मुंबईचं क्रिकेट या खेळाडूने अक्षरशः गाजवून सोडलं. तो खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 बॉल शिल्लक असेल बरकतचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हुलरलेन बॉल विकेट करायचा प्रयत्न होता. फटका फसला. फिल्डर आला. विकेट आले. मोठा धक्का टीमला बसलाय. ओमकार देवीदास देसाई आता डगआउट मध्ये परतेल. काय गोलंदाजी आहे या ओव्हर मध्ये. तब्बल 3 मोठे खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतवले. बरकत शेखची चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक. आता थोडासा निराश मुद्रेने ओमकार देसाई आपल्याला पाहायला मिळतोय, कारण विकेट गमावली आहे आणि नक्कीच तो देखील गोल्डन डकचा शिकार ठरला. पहा, अगदी लेगस्टिक वरून चेंडूला वळवलं. त्याचबरोबर अप्रतिम झेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. खूप चांगली फिल्डिंग आणि त्याचबरोबरने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिलं षटक येथे संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ, 5 षटकांचा सामना. पॉवर प्लेची 2 षटकं, त्यामधील पहिल्या षटकामध्ये रन आले नाही आहेत. बॅटिंग करणारी टीम यांच्यावरती थोडासा दबाव निर्माण नक्कीच झालाय, कारण पाहिलं गेलं तर समोरचा संघ खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बरकतनी चांगले षटक हाताळलंय. या निर्णायक दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अशीच गोलंदाजी होणं फार गरजेचं असेल मुन्ना देसाई 11 या संघाला. इथून कमबॅक करतील का गोलंदाज? दुसऱ्या बाजूला कमबॅक आता फलंदाजांना करायचंय, कारण पहिल्या षटकामध्ये रन आले नाही आहेत. इथून थोडासा चिंतेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. मेहनत तर दोन्ही संघांना करायची या मॅच मध्ये आणि नक्कीच मेहनत तुमच्याकडून थोडासा वेळ जरूर घेईल, परंतु यशाची चव चाखायला नक्कीच वेळ करणार नाहीये. येथून तीच मेहनत दोन्ही संघांना करायची आहे, कारण सेमीफायनलचा सामना आहे. येथून लढत दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा कायम असेल. तर पाहूया दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर गंगाधर इंगोले. गोलंदाजी करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती शिरू लोहार. दुसरं षटक पॉवर प्लेचं. भन्नाट वेगवान बॉल, परंतु त्याला दिशा नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक एक्स्ट्रा रन आता मात्र टीमच्या टोटल स्कोर मध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती आतापर्यंत 8 धावा. रन आल्या नाहीयेत, परंतु आता या षटकामध्ये प्रयत्न करतील. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डीप एक्स्ट्रा कव्हर वरती आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेलं तर काउक कव्हर वरती असे 2 खेळाडू. यावेळेला पुन्हा एकदा आता चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. पहिला बॉल वाईड होता आणि त्यानंतर आता थोडंसं कमबॅक अचूकता नक्कीच दाखवली चेंडूवरती आणि आता हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पहा. वेगवान चेंडू अगदी गुड लेंथ वरती आपटला आणि त्यानंतर भन्नाट वेगाने विकेट किपर पर्यंत जाऊन पोहोचलाय. पहिला बॉल आता डॉट बॉल आलाय. नक्कीच या षटकामध्ये देखील प्रयत्न कायम असेल. फलंदाजाकडून रन बनवायचे आहेत आणि मोठ्या धावसंख्येला नक्कीच उभा राहायचं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी इतकी चाणाक्ष आहे तर नक्कीच रन बनत नाहीयेत. शिरू लोहार स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेस केलेत. 1 रन त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आलाय. यावेळेला आडव्या बॅटने डीप मध्ये फिल्डर नाहीये. फ्लॅट काय फटका सजवला. ताकदीचा वापर आणि बॉल गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय षटकार. 6 रन.
तिला याच फटक्यांची आवश्यकता आहे. इथून मोठी धावसंख्या बनवायची तर मोठे फटके खेचावे लागतील. गंगाधरच्या विरुद्ध चांगला फटका. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, वेगवान चेंडू होता, हुक करायचं होतं परंतु तेथे संपर्क होत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि लढत दोन्ही संघांची कायम आहे मैदानामध्ये. कधी गोलंदाज सरस ठरतायत तर कधी फलंदाज सरस ठरतायत आणि हा क्रिकेटचा खेळ सगळ्या प्रेक्षक वर्गाला तुम्हा सर्वांना आनंद देताना पाहायला मिळतोय. किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. एक षटकार आला परंतु त्यानंतर लगातार 2 चेंडू येथे निर्धाव पाहायला मिळाले. गंगाधर इंगोळे काय मैदानावरती गोलंदाजी करतोय. षटकार तर वसूल केला होता, त्यानंतर वेगाने फेकलेले 2 चेंडू, भन्नाट वेग, अचूकता आणि त्यामधून आलेले 2 निर्धाव बॉल मैदानावरती पाहायला मिळाले. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट बॉल. षटकार खेचला शिरूने परंतु त्यानंतर सलग 2 चेंडू गंगाधरचे आपल्याला पाहायला मिळालेत. हे युद्ध कायम आहे आणि नक्कीच या युद्धाचा आनंद आमचा प्रेक्षक वर्ग घेतोय. नेक्स्ट बॉल परफेक्ट यॉर्कर, त्याला ड्राईव्ह केलाय, डीप पॉइंट मध्ये फिल्डर ठेवलाय. पुन्हा एकदा एकच रन मिळेल या बॉलवरती. चांगली फिल्डिंग मैदानावरती पाहायला मिळते. आकाश सकपाळ एक झेल त्याने चांगला टिपलाय या मॅच मध्ये, त्याच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक सिंगल आली, सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते ती 15 धावा. अजित मोहिते आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. अजित आपण पाहिलं गेलं तर मागच्या नक्कीच काही सामन्यांमध्ये थोडासा शांत पाहायला मिळाला होता, परंतु मागच्या सीझनचा विचार केला गेला तर अजित या मैदानावरती अक्षरशः बरसताना पाहायला मिळाला. तो अजित मोहिते स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. तर गंगाधर गोलंदाजी मार्कवर, वेगवान बॉल. येथे अजितकडे देखील उत्तर नाहीये गंगाधर यांच्या गोलंदाजीचं. कौतुक करावं लागेल गोलंदाजीचं, कारण नक्कीच 2 मोठे खेळाडू मैदानावरती असताना अभिखर्चिक गोलंदाजी. एक षटकार जरूर आला परंतु पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त 8 धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रिन्सेस जुमाना फिफा साबर्डे संघाची धावसंख्या 15 वरती 3. थँक्यू डीजे. पहिली 2 षटक, त्यामधील दुसरं षटक गंगाधर इंगवळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. खूपच चांगलं षटक. त्यामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च झाल्यात. टीमची धावसंख्या 15 वरती असताना येथून येणारे 3 षटक, त्यामध्ये रन वसूल करायचे आहेत, त्यामध्ये धावा बनवायच्या आहेत आणि मोठं टार्गेट बनवायचंय. बनलं जाईल का असे प्रश्न जरूर असतील, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर अजित मोहिते यांची बॅट बोलली तर मैदानावरती हे होऊ शकतं. एक षटकार नक्कीच आपण पाहिलं गेलं तर शिरू लोहारच्या माध्यमातून आलाय. तो शिरू आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये बरकत शेख पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा, त्यामध्ये 3 विकेट त्याने मिळवल्या होत्या. तोच बरकत पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी शिरू स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला मात्र जागा बनवून खेळायचं होतं फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु तेथे पुन्हा एकदा आता फटका फसलाय आणि हे पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बरकत यांची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. थोडासा निराश स्वतःवरती जरूर आहे शिरू लोहार, कारण पाहिलं गेलं तर टीमची गरज आहे, मोठमोठे फटके यायला हवेत अशी गरज असताना हा निर्धाव चेंडू थोडासा निराश करून सोडतोय जरूर, परंतु येणारे काही षटक त्यामध्ये प्रहार झाले तर मोठं टार्गेट बनू शकेल आणि हीच अपेक्षा असेल बॅटिंग करणाऱ्या टीमची. फुलर लेंथ बॉल, त्याला समोर खेळ आहे, फिल्डर आहे तैनात. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थ्रो करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येते. सिंगल वरती समाधान. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसवते 16 रन वरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मुन्ना देसाई 11 मैदानावरती काय खेळ करतायत. समोर खूप मोठी स्टारकास्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला नक्कीच चांगली गोलंदाजी बरकत शेखची आपल्याला पाहायला मिळते. बरकतने कमाल केली या सामन्यामध्ये. अजित मोहितेचा प्रहार यावेळेला या स्पर्धेमध्ये होता शांत, परंतु आता केलंय आक्रमण. बॉल गेलाय सीमा पार. काउकोर बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजित मोहिते ब्रँडेड षटकार 6 रन.
बॅटिंग मध्ये, परंतु आता थोडंसं आक्रमण आणि झालेलं आक्रमण मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचवेल. यावेळेला चांगला बॉल ऑफसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग केलं. बॉलला थोडीशी सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना नाही दिसला बॉल आणि त्याचमुळे थोडासा फसला अजित मोहिते. चांगला फटका मागच्या बॉलवरती जरूर आला, परंतु त्या फटक्याचं उत्तर बरकतने पुन्हा एकदा दिलंय. बरकतची गोलंदाजी आपण पाहिली गेली तर नक्कीच कमी खर्चिक राहिली आहे. जरी मोठे फटके आले तेथून कमबॅक करण्याचं काम सातत्याने बरकत शेखने केलंय या मॅच मध्ये. तिसरं षटक चालू आहे. रन झाल्यात स्कोर कार्ड वरती 22, 22 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बरकत यावेळी आडव्या बॅटने खेळायचं होतं. थोडासा फटका फसलाय जरूर अलॉंग दी कार्पेट काउक कव्हर वरती थोडंसं फंबल होते, परंतु नक्कीच सिंगल वरती समाधान. प्रयत्न केला होता, दुसऱ्या रनचा कॉल देत होता अजित, परंतु त्याला थांबवलं. सिंगल आली आहे. या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 23, 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडीशी कमी धावसंख्या आपण म्हणू शकता, कारण समोरची टीम देखील तितकीच तगडी आहे. गोलंदाजी चांगली केली आहे बरकतने. अखेरचा बॉल आता शिल्लक असेल या ओव्हरमधील. वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने रन खर्च केल्यात 15, 3 विकेट त्याने मिळवल्यात. एक बॉल शिल्लक असेल, येथून मोठा फटका आला. कमबॅक नक्कीच झालेला आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. शिरू लोहार प्रयत्न जरूर असेल या बॉलवरती मोठा फटका सजवण्याचा आणि तो फटका आला. चांगल्या धावसंख्येवरती जाऊन नक्कीच पोहोचतील 3 षटकांच्या अखेरीस. एक बॉल आता शिल्लक असेल. बरकत पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र पाहायला गेलं तर चेंडू थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट बॉलचा. एक एक्स्ट्रा रन येथे थोडीशी खर्च होतीये. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या पोहोचली ती 24, 24 धावांवरती. नक्कीच पाहिलं गेलं तर ज्या एक्स्ट्रा आल्यात तिथून देखील मोठी धावसंख्या बनू शकते आणि एक एक रन क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. मग कधी आपण पाहिलं गेलं तर याच एक रनमुळे सुपर ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळते आणि असे सामने पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण क्रीडा रसिक नक्कीच आतुर असतो आणि असाच सामना आपल्या भेटी जरूर आलाय. या मॅच मध्ये मजा येईल. स्लो बर्बन, कमी गतीचा चेंडू, चेंज ऑफ दी पेस, पंचांकडे अपील. अपील येथे जोरदार आहे, परंतु तेथे पंचांचा इशारा नॉट आउटचा आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपुष्टात येतोय. तिसरं आणि या 3 ओव्हर संपल्यात आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24, 24 वरती 3. प्रिन्सेस जुमाना फिफा सावर्डे संघ. संघांना प्रयत्न तर करायचे या मॅच मध्ये आणि येथून पाहिलं गेलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 पाहायला मिळते. एक षटकार अजितच्या बॅट मधून आपण पाहिलंय. पुन्हा एकदा अजित आक्रमक होईल का आणि गरजेचं देखील असेल अजितची बॅट येथे बोलणं. नंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 24, 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट जरूर गमावल्यात, परंतु पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गंगाधर इंगोले. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मागचं षटक खूप चांगल्या धाटणीचं आपल्याला पाहायला मिळालं.
गंगाधर यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 8 धावा खर्च झाल्या होत्या. अजित यांच्या बॅटमधून षटकार आलाय. गरजेचं असेल येथून पुन्हा एकदा अजित आक्रमण करायला हवा. तर पाहूया. परफेक्ट यॉर्कर मैदानावरती, वेगवान चेंडू आणि त्यावरती प्रतिउत्तर नाहीये, कारण चेंडूची गती इतकी जोरदार आपल्याला पाहायला मिळाली. येथून अजित मोहितेला नक्कीच बीट करण्यात येत आहे. खोलात टाकला बॉल आणि त्यावरती अजित मोहिते नक्कीच डॉट बॉल फेस करताना आपल्याला पाहायला मिळाला. अचूकता या गोलंदाजीमध्ये आपल्याला दिसते. खूपच चांगली गोलंदाजी गंगाधर इंगवळे यांची मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेला फटका, इथे बॅटची एज लागली, बॉल थांबणार नाहीये मैदानामध्ये. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजितच्या बॅटमधून आलाय चौकार. 4. थँक्यू डीजे. बॅटची एज लागली परंतु धावा आल्यात, या गरजेचं आहे टीमला. रन झाल्या स्कोर कार्ड वरती 28, 28 धावा. अजितच्या बॅटमधून आता चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. गंगाधर इंगवळे मैदानावरती यावेळेला रन सोडून काढण्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला धावत होता डेंजर एंड वरती अजित मोहिते, परंतु येथे बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन नक्कीच पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल आले. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचेल ती 29, 29 धावांवरती. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात आणि ही किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमीफायनल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रिन्सेस जुमाना फिफा सावर्डी संघ, तर दुसऱ्या बाजूला मुन्ना देसाई 11 आपल्याला पाहायला मिळेल फिल्डिंग मध्ये. चांगली सुरुवात नक्की दोन्ही टीम कडून मी म्हणेन, कारण स्कोर देखील खूप चांगला पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी तर कमाल केली आहे. गोलंदाज नक्कीच कमी खर्चिक ठरले. प्रत्येक ओव्हरमध्ये नक्कीच मोठा फटका आल्यानंतर त्या गोलंदाजाचं कमबॅक सातत्याने आपल्याला दिसलं. तर पाहूया या मॅच मध्ये अजित मोहितेने थोडंसं कमबॅक केलंय. मागच्या काही सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये तो शांत होता, शांत बॅटिंग करत होता, परंतु या सेमीफायनल मॅच मध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. शिरू लोहार स्ट्रायकिंग एंड वरती. भन्नाट वेग, अचूकता, परफेक्ट यॉर्कर मैदानावरती ऑफ साइड ऑफ स्टंप रोखून ठेवलंय फलंदाजांना. काय गोलंदाजी आहे मैदानावरती. चौकार जरूर आला, बॅटची एज लागली होती, तिथेच 4 रन आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. म्हणजेच अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम गंगाधर इंगवळे मैदानावरती करत असताना चांगली बॉलिंग. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील या मैदानामध्ये. यावेळेला पुलचा फटका, ताकद, टायमिंग जुळलाय का. येथे फिल्डर होता परंतु बनलाय प्रेक्षक आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. शिरू लोहारच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार. 6 रन. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. शॉर्ट बॉल त्याला समोर खेचला आणि त्यानंतर 6 रन वसूल करण्यात आले. फिल्डर जरूर होता परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल गेला. यावेळेला टॉप एज फिल्डर आहे चेंडूच्या खाली आणि इथे झेलधरणीला दान. मोठी चूक. पुन्हा एकदा थ्रो खराब आहे. बॅकअप मधून फिल्डर येईल तोपर्यंत नक्कीच 2 रन मिळाल्यात. या बॉल वरती थोडीशी खराब फिल्डिंग, झेल सोडला आणि त्यानंतर फेकी देखील थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि या बॉल वरती 2 रन खर्च झालेत. शिरू लोहारला नक्की जीवदान मिळालंय. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय मागच्याच या ओव्हर मध्ये आणि त्यानंतर येणाऱ्या षटकांमध्ये शिरू लोहारची फलंदाजी नक्कीच पाहिली जाईल. 4 ओव्हर संपल्यात. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 37, 37 वरती 3. प्रिन्सेस जुमाना फिफा सावर्डी संघ.
आता शिल्लक असतील पहिल्या इनिंगच्या खेळाच्या या 2 ओव्हर मध्ये रन वसूल केल्या जातील का? अजितची बॅट बोलू लागली. अजित मोहिते चांगली फलंदाजी करतोय. 11 रन वरती तो खेळताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला शिरूर लोहार, त्याला मात्र जीवदान मिळालंय आणि येथून तो 17 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर यांच्याकडून नक्की चांगली पार्टनरशिप बिल्ड तर झाली आहे. ही पार्टनरशिप अशीच मोठी बिल्ड करावी लागेल. मोठं टार्गेट बनवण्यासाठी 37 आले आहेत आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर पाहूया 5व्या षटकामध्ये येथून कोणत्या गोलंदाजाला वापरलं जाईल. आकाश सकपाळ गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगला झेल त्याच्या माध्यमातून जरूर झालाय. येथून आकाशची गोलंदाजी नक्कीच यावरती नजर असतील. अजित मोहिते कमबॅक करेल का? टीमसाठी धावा बनवेल का? खोलात टाकलाय बॉल, यॉर्कर बॉल. इथून खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फिल्डर आहे तैनात, तोपर्यंत नक्की सिंगल मिळेल. सिंगल वरती समाधान. 1 रन आली. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 38 धावांवरती जाऊन पोहोचले. प्रेक्षक मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 मोठी मॅच. सेमीफायनल सामना. इथून जिंकायचे दोन्ही संघांना आणि फायनल मध्ये पोहोचायचे, परंतु कोणता संघ पोहोचेल यासाठी लढत मैदानात. बॉलिंग स्वीप येथे मात्र आडव्या बॅटने खेळला. मिड विकेट वरती फिल्डर आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल येतोय. चौकार. रन मिळतील 4. थँक्यू डीजे. शिरू लोहार नक्कीच झेल सुटला आणि त्यानंतर शिरू लोहारच्या बॅट मधून 4 रन आपण पाहिले आहेत. 21 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला टीमची धावसंख्या पोहोचवली 42 42 धावांवरती. आकाश सकपाळ पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. फुलर लेंथ बॉल होता. इथे आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बॉलला थांबवलंय, रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिली बॉल सिंगल, त्यानंतर चौकार, आता डॉट बॉल. गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये चाललेलं ही युद्ध मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाज सरस ठरतायत, कधी फलंदाज सरस ठरतायत आणि दोन्ही संघ तुल्यबळ मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती शिरू लोहार चांगली बॅटिंग करतोय. जीवदान मिळाले आणि जीवदानाचा वापर या मॅच मध्ये करून मोठं टार्गेट बनवायचंय टीमला. बॉलर तयार. ओव्हर द राऊंड द विकेट. फुलर लेंथ बॉल, त्याला ऑन साइडला खेळून काढलंय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तैनात. पकडेल, थ्रो करेल, तोपर्यंत आपण पाहिलं गेलं तर येथे सिंगलच मिळेल. आणि याच दरम्यान नो बॉलचा इशारा. चूक झाली गोलंदाजाकडून. नक्कीच पाहिलं गेलं तर येथून झालेली चूक आता महागडी ठरू शकते, कारण अजित मोहिते स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. फ्री हिटचा बॉल असेल, त्यावरती प्रहार होईल का? येथून थोडीशी चूक आकाश सकपाळ कडून झाली आहे. नो बॉल फेकलाय. येणारा बॉल फ्री हिटचा बॉल. फुल टॉस बॉल होता. फिल्डर नाहीये. अगदी सरळ बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजित मोहितेच्या बॅट मधून आलाय दमदार चौकार. 4. थँक्यू डीजे. अजित मोहितेची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मागच्या काही सामन्यांमध्ये शांत होता, परंतु ही वादळापूर्वीची शांतता आहे. सेमीफायनल मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून महत्वपूर्ण क्षणी महत्वपूर्ण रन बनतायत. चौकार आलाय मागच्या बॉल वरती. 2 बॉल अजूनही शिल्लक असतील गोलंदाजी करण्यासाठी. आकाश सकपाळ चांगला बॉल खोलात टाकला. परफेक्ट यॉर्कर मैदानावरती. बॅटशी व्यवस्थित संपर्क झाला नाहीये, तोपर्यंत सिंगल जरूर मिळेल. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. नक्कीच मागचा बॉल फ्री हिटचा होता, त्यावरती 4 रन जरूर आल्या, परंतु चांगली गोलंदाजी राहिली सर्वच गोलंदाजांची. पुन्हा देसाई 11 टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला या मॅच मध्ये. येथून चांगली गोलंदाजी सर्वच गोलंदाजांची राहिली आहे. 49 वर जाऊन पोहोचलेत प्रिन्सेस जुमाना फिफा सावर्डे संघ. स्ट्रायकिंग एंड वरती शिरू लोहार याने चांगली फलंदाजी केली आहे. 22 वरती तो खेळतोय स्ट्रायकिंग एंड वरती असताना. यावेळेला मात्र नक्कीच पाहिलं गेलं तर याला देखील ऑन साइडला फटका सजवायचा होता. बॅटची एज लागली होती का येथे प्रश्न असेल, परंतु हो लागली होती आणि त्यानंतर सिंगल जरूर पूर्ण होते. 50 धावसंख्या. टीमचं अर्धशतक येथे कंप्लीट होईल. नक्कीच 5 षटक संपले. चांगली धावसंख्या पहा, 10च्या सरासरीने रन बनवतायत. समोर आपण पाहिलं गेलं तर तितके चांगले फलंदाज देखील आहेत आणि या संघाकडे गोलंदाज देखील असतील. म्हणजेच येथून हे युद्ध नक्की सेकंड इनिंगच्या खेळामध्ये रंगताना पाहायला मिळेल.
5 ओव्हर संपल्यात, 1 षटक आता शिल्लक असेल पहिल्या इनिंगच्या खेळाचं, परंतु या दोन टीम खूप चांगला खेळ मैदानावरती करत असताना मुन्ना देसाई 11 फिल्डिंग मध्ये, दुसऱ्या बाजूला प्रिन्सेस जुमाना अफिफा सावर्डे संघ आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. नक्कीच जो संघ येथे उपलब्ध झालाय जमीरजी मुल्ला सर, त्याचबरोबर रमजान मुल्ला सर, बसीरजी मुल्ला सर, जुनेद मुल्ला सर या सर्वांच्या सहकार्याने हा संपूर्ण संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॅटिंग मध्ये नक्कीच चांगली कामगिरी या दोन खेळाडूंनी केली. शिरू लोहार आणि त्याचबरोबरने अजित मोहिते या दोन खेळाडूंच्या माध्यमातून नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आहे आणि हेच गरजेचं देखील होतं टीमला. 50 आल्यात, अखेरचं षटक आता शिल्लक असेल पहिल्या इनिंगच्या खेळाचं. येथून आपण पाहिले गेले तर तब्बल 25 बॉल 43 धावांची पार्टनरशिप येथे बिल्ड केली आहे या दोन खेळाडूंनी. खूप चांगली बॅटिंग. अगदी शिरू लोहार गोलंदाजांच्या विरुद्ध बरसला, दुसऱ्या बाजूला अजित मोहिते देखील थांबायचं नाव घेत नाहीये. चांगली फटकेबाजी दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. अखेरचं षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचं गोलंदाजी करण्यासाठी टीमचा कॅप्टन आता मैदानावरती अमोल भोसले. नक्कीच पाहायला मिळेल खूप पाहिलं गेलं तर जास्त वळण देण्याची क्षमता यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. आणि येथून दुसऱ्या बाजूला हे दोन बॅटर आता सेट झालेत, चांगली फलंदाजी करतायत. या ओव्हरमध्ये काय घडेल, मोठे फटके दिसतील की दुसऱ्या बाजूला यांना शांत ठेवण्याचं काम केलं जाईल. अखेरचं षटक आहे, येथून रन थांबवायचे आहेत. मोठं टार्गेट बनलं तर नक्कीच बॅटिंग मध्ये जास्त कष्ट करावे लागतील. सेकंड इनिंगच्या खेळामध्ये ते थांबवायचे असेल तर विकेट काढावे लागतील. यांची पार्टनरशिप कुठे ना कुठे जी झाली आहे चांगली झाली आहे, त्यांना थांबवावं लागेल. बॅटर्सना थांबवलं तर नक्कीच कमी रनवरती थांबवलं जाईल. दुसऱ्या बाजूला याच फलंदाजांच्या माध्यमातून मोठमोठे फटके आले, षटकार चौकार दिसले, प्रेक्षक तर आनंद करतील, परंतु दुसऱ्या बाजूला टीमची धावसंख्या देखील चांगली पाहायला मिळेल. शिरू लोहार स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते तर गोलंदाजी मार्कवर अमोल भोसले. पहिला बॉल खेचून मारलाय, काय फटका सजवलाय. हा देखील बॉल अजित मोहितेंनी लांब षटकार खेचला, परंतु दुसऱ्या बाजूला शिरू लोहार देखील काऊ कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेचतोय. दमदार षटकार, 6 रन. थँक्यू डीजे. शिरू लोहार आक्रमक फलंदाजी मैदानावरती करत असताना अगदी गोलंदाजांच्या विरुद्ध फलंदाजी आक्रमकता ठासून ठेवल्या आणि पाहिलं गेलं तर आक्रमक फटके मैदानावरती तो सजवताना पाहायला मिळतोय. जेल सुटला आणि त्यानंतर या खेळाडूचं कमबॅक मैदानावरती पाहायला मिळतंय. अक्षरशः या मॅच मध्ये कमबॅक करून सोडलंय आणि 56 धावसंख्येवरती जाऊन पोहोचवलंय टीमला. खूप चांगली फलंदाजी मैदानावरती. अमोल भोसलेच्या विरुद्ध षटकार तर खेचलाय, पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय सेमीफायनल मध्ये अमोल भोसले यांचा, परंतु कमबॅक करावं लागणार आहे. येथून समोरच्या फलंदाजाला आक्रमक फलंदाज आहे जरूर, परंतु त्याला थांबवायचंय, रन रोखायच्या टीमला. कारण टार्गेट जर मोठं झालं तर सेकंड इनिंग मध्ये थोडेसे कष्ट जास्त करावे लागतील. हो, कष्ट तर करायचे आहेत. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्हाला कष्टाला पर्याय नसतात आणि कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील. यावेळेला आडवा बॅटने खेळलेला फटका ऑन साइडला, डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. येथे नक्कीच तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळते. या ज्या धावा चोरून काढल्या जात आहेत याचमुळे टार्गेट देखील मोठं होईल. 2 आल्यात, या 2 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. आतापर्यंत 58 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या आली. अजूनही 4 बॉल आहेत या ओव्हर मधील. येथून या 4 बॉल वरती जरी 2 मोठे फटके आले, मोठं टार्गेट मैदानावरती निर्माण होऊ शकतं. तर पाहूया हे 2 मोठे फटके शिरू लोहार खेळतो का. 31 वरती खेळतोय स्ट्रायकिंग एंड वरती असताना अमोल भोसले. राऊंड द विकेट, फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. डीप मध्ये फिल्डर आहे परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. 1 रन येथे घेतले, 1 रन वरती समाधान. 1च रन येते या बॉल वरती. फुल टॉस होता परंतु तेथे मोठा फटका दिसला नाहीये. इथे सिंगल आली आहे. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 59. 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली बॅटिंग या 2 फलंदाजांच्या माध्यमातून नक्कीच झाली आहे आणि पार्टनरशिप देखील खूप मोठी मैदानावरती पाहायला मिळते. अजित मोहिते स्ट्रायकिंग एंड वरती, दुसऱ्या बाजूला अमोल भोसलेचं कमबॅक थोडंसं मैदानावरती झालंय. फुल्लर लेंथ बॉल होता, त्याला मात्र नक्कीच येथे पॉइंटच्या दिशेला टोलवलंय आणि रन वसूल करण्यात आला आहेत. 4 चौकार. थँक्यू डीजे. खूप चांगला फटका अजित मोहिते आता अक्षरशः गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतोय. खूप चांगले फटके सजवलेत. मागच्या बॉलवरती चौकार आलाय. फुल्लर लेंथ बॉल, पुन्हा एकदा त्याच दिशेला फटका सजवलाय. फिल्डर आता तिथे तैनात असेल. 1 रन कंप्लीट होते.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय स्ट्रायकिंग एंड वरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आता शिरू लोहार रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. विकेट आता गमावली आहे. बॅटिंग त्याने चांगली केली होती परंतु तो आता रनआउटच्या स्वरूपामध्ये येथे डगआउटच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल. या अखेरच्या षटकामध्ये अजून एक रन घेण्याचा प्रयत्न झाला, गरज होती का, नक्कीच असा प्रश्न असेल परंतु विकेट गमावली आहे. शिरू लोहार बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. सिंधुदुर्ग दर्शन बांदेकर मैदानावरती आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतलं निर्धाव षटक देखील त्याने फेकलंय. पहिलं निर्धाव षटक दर्शनच्या नावाखाली राहिलं होतं. अजित मोहिते यावेळेला फटका तर समोर सजवायचा होता परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू काही येत नाहीये. सिंगल येते नक्कीच मिळाली आहे. एक सिंगल आली. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 65 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ ते संपुष्टात आलाय. ओव्हर ते संपली आहे. 6 षटक संपुष्टात आल्यानंतर 65 बनल्यात आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. बॅटिंग चांगली झाली आहे. नक्कीच पहिल्या काही षटकांमध्ये विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अजित मोहिते आणि नक्कीच शिरू लोहार या दोन खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी मैदानावरती दाखवली आणि जे टार्गेट हवं होतं ते टार्गेट जरूर निर्माण केलंय. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या स्क्रीनवरती आपण पाहाल. ओमकार देसाई शून्यावरती बाद झाला आणि त्यानंतर बबल नाईक हा देखील गोल्डन डकचा शिकार ठरला. रोहित नार्वेकर त्याच्या माध्यमातून 6 रन एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. शिरू लोहार हा चांगला खेळला. 19 बॉल 32 धावांची खेळी त्याने आपल्या टीमसाठी सजवली. अजित मोहिते त्याच बरोबरने दुसऱ्या बाजूला देखील तितकी चांगली लढत देत होता. 13 बॉल 23 रन त्याने बनवल्या. दर्शन बांदेकरला अखेरच्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली नाही, तो नॉट आउट राहिला. की चांगली गोलंदाजी बरकत शेखची राहिली आपण पाहिली. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बरकत शेखने 2 षटकं हाताळली. त्यामध्ये तब्बल 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. 16 रन त्यामध्ये खर्च झाल्या. त्यानंतर गंगाधर इंगोळे त्याच्या माध्यमातून नक्कीच चांगली गोलंदाजी 20 रन जरूर खर्च झाल्या परंतु त्याने देखील चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये त्या 20 रन खर्च केल्या होत्या. आकाश सकपाळ यांच्या षटकामध्ये 13 धावा आणि त्याचबरोबरने अखेरच्या षटकामध्ये अमोल भोसले यांच्या 15 धावा खर्च झाल्या. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये रन बनले तर 65 धावा आणि आता 66 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. काय घडेल
की जानिब से रखी गई किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी 2025 सीजन 2 तमाम दर्शकों और खिलाड़ियों को मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं इस क्रिकेट की खूबसूरत प्रतियोगिता में। यह पहला सेमीफाइनल का मुकाबला आप देख रहे हैं। मुन्ना देसाई 11 बनाम प्रिंसेस जुमाना अफीफा सावर्डे। तो टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया था और बहुत ही अच्छी गेंदबाजी रही पहले पावर प्ले में। बरकत शेख ने दमदार गेंदबाजी का नमूना पेश किया। 65 रनों पर रोका है प्रिंसेस जुमाना अफीफा सावर्डे टीम को। 66 रनों का पीछा करने के लिए मुन्ना देसाई 11 टीम की ओर से जरूर अमोल भोसले और 9 सेकेंड पर रहेंगे सुमित पाटिल। बहुत ही शानदार इनिंग सजाई है सुमित पाटिल ने किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी में और वैसी इनिंग की उम्मीद है इस समय कैप्टन को। अमोल भोसले कैप्टन है। बहुत ही अच्छा तालमेल, काफी अच्छी मैच विनिंग पारियां इन्होंने खेली है। पावर प्ले के ओवर में स्ट्राइक पर अमोल भोसले रहेंगे और 9 सेकेंड पर सुमित पाटिल। जरूर गौरीश नागवेकर आते हुए इस समय पावर प्ले का ओवर लेकर रफ्तार भरी गेंदबाजी रही है इस गेंदबाज की। 66 रन चाहिए। देखिए ठंड तो है लेकिन इस ठंड को गर्मी में कन्वर्ट करने वाला ये मुकाबला रहेगा। जिस तरीके से पाली प्रीमियर लीग का दूसरा सेमीफाइनल था जय शिवराय और छत्रपति वॉरियर्स के दरमियान, इस समय देखना होगा ये मुकाबला क्या रंग बिखेरता है बीच मैदान में। पहली गेंद थी अंदरूनी हिस्सा लेते हुए जरूर विकेट कीपर अजित मोहिते के करीब गिरी थी। 1 बाउंस हाथों में चढ़ी गई। मौका था, हाफ चांस था ये। जितना उछाल चाहिए था उतना उछाल मिला नहीं, जिसकी वजह से गेंद बल्ले के निचले हिस्से पर लगी। बाल बाल बचे अमोल भोसले। तो जरूर अच्छी गेंद थी, ऑफसाइड दी ऑफ स्टंप पर गेंद की है। पावर प्ले की ओवर में 66 रन। बहुत ही अच्छा मैच ये होने की आशंका है, इसमें कोई दो राय नहीं। अच्छी गेंद थी, लो फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से खेला। अपनी फॉलो थ्रू में फील्ड करते हुए जहां जहां नजरें जा रही है वहां वहां दर्शक इस समय देखने को मिल रहे हैं। ये सफलता है किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की और काफी ज्यादा एंजॉय यहां पर सभी दर्शक करते हुए इस क्रिकेट को। ओवर पिच गेंद थी। अमोल भोसले ने काफी करारा जवाब इस समय दिया है डॉट गेंद का। जितनी ऊंची थी उतनी लंबी है। अमोल भोसले के बल्ले से निकलता पावर प्ले का ये पहला छक्का। थैंक यू डीजे। खूबसूरत लंबे हिट लगाने के लिए इनको जाना जाता है, इसीलिए रत्नागिरी में सिक्सर किंग के नाम से इनको जाना जाता है। और कहीं ना कहीं ये जरा सा मोमेंट आप देख सकते हैं। सभी दर्शक इस समय इस मोमेंट का एंजॉय करते हुए और हमारे कमेंट्री बॉक्स के सामने दर्शन बांध देकर इनके चेहरे पर भी हंसी देख सकते हैं। ये टॉप क्लास क्रिकेटर है। जाने अनजाने में ये गलती हुई है लेकिन ठीक है, चलता है। ऐसी बड़ी बड़ी प्रतियोगिता में ऐसी बड़ी बड़ी गलती होती है, लेकिन इससे बचना होगा, देखना होगा। गौरीश है इस समय गेंदबाजी के, लेकिन बेहतरीन ये लंबा स्ट्रोक अमोल भोसले ने जड़ा है। काबिलियत रखते हैं लंबी पारी की। और पावर प्ले की पहली ओवर की चौथी गेंद लेकर गौरीश इस समय राइट आर्म और विकेट से कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे। फिंगर को रोल किया था जरूर अजीत मोहिते। विकेटों के पीछे गेंद को आसानी की तरह कलेक्ट करते हुए और ये डॉट गेंद आती हुई। बहुत ही अच्छा मैच होगा। फाइनल में जाने का आसान सा ये रास्ता नहीं है, इसके लिए बहुत ज्यादा संघर्ष करना जरूरी है। प्रिंसेस जुमाना अफीफा सावर्डे और मुन्ना देसाई 11 टीम को। जड़ में गेंद थी, हल्के हाथों से खेला है। डीप में खिलाड़ी तैनात, आसानी के साथ 1 रन मुकम्मल किया जाएगा। और जैसा स्टार्ट
मिला है प्रिंसेस जुमाना अफीफा सावर्डे को। थोड़ा सा मुसीबत में जरूर थी, लेकिन इस समय मुन्ना देसाई 11 की टीम अच्छा स्टार्ट है। अब तक 7 रन बने हैं बिना विकेट के नुकसान पर, और इन दोनों के बीच में बहुत ही अच्छा तालमेल है। सुमित पाटिल ने काफी विस्फोटक पारियां खेली, काफी अच्छी फॉर्म में चल रहे हैं, और ये मुन्ना देसाई 11 टीम के लिए काफी अच्छे संकेत। पहला ओवर चल रहा है इस समय। फुल टॉस गेंद थी, गेंद और बल्ले के बीच में इतना अच्छा संपर्क नहीं। मिड ऑफ के क्षेत्र में ओमकार देसाई आए जिन्होंने गेंद को फील्ड किया। डॉट गेंद के साथ इस समय पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ है। रन बने हैं 7 बिना विकेट के नुकसान पर। टीम ने 7 रन बनाए बिना विकेट के नुकसान पर, और आप देख सकते हैं दर्शन बांदेकर गेंदबाजी के लिए आएंगे, जिन्होंने किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी का पहला मेडल ओवर करने का कारनामा किया है। और जरूर और पाली प्रीमियर लीग की बात की जाए तो सागर कांबले जिन्होंने मेडल ओवर किया था, बहुत ही शानदार गेंदबाज है, इसी गांव के हैं सागर कांबले। बहुत ही अच्छी गेंद वाइड यॉर्कर यहां पर किया है, और जरूर ये डॉट गेंद आएगी। देखिए बड़े खिलाड़ियों से काफी कुछ सीखने को मिलता है, क्या करना है क्या नहीं करना है। और इस समय जो है वाइड यॉर्कर करते हुए दूसरी ओवर की पहली गेंद डॉट की है दर्शन बांदेकर ने, ऊंचे लंबे कद के खिलाड़ी। इस बार बहुत ही अच्छी गेंद मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है, 1 रन आसानी के साथ जुड़ेगा। जी हाँ जरूर दर्शन बांदेकर मिचेल स्टार के चाहने वाले हैं। इससे पहले मैंने बाइट लिया था पिछले साल, तब उन्होंने कहा था, और उनकी जो हाइट है उसी के अनुसार इस समय बेहतरीन गेंदबाजी करते हुए। फुल टॉस गेंद थी, जी हाँ सुमित पाटिल ने यहां पर लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास जरूर किया, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। ये जरूर पावर प्ले की ओवर में लंबे स्ट्रोक के लिए जरूर जाना चाहिए था, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं है। कोशिश अच्छी है, बेहतरीन खिलाड़ी है सुमित, देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करते हैं। दर्शन बांदेकर 3 गेंदों पर मात्र 1 रन खर्च किया है इस समय। जी हाँ लो फुल टॉस गेंद थी, पहले ही मन बना लिया था, गेंद जाएगी मेरे दोस्तों बाउंड्री के पार। 4 रनों के लिए सुमित पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये पहला चौका। बारह रन बने हैं बिना विकेट के नुकसान पर। तो इस समय अच्छा मिडल करते हुए सुमित, ओहो हेलीकॉप्टर अटेम्प्ट किया है, लेकिन डीप में खिलाड़ी तैनात है, एक आसान सा कैच लपक लिया जाएगा। और इस समय मुन्ना देसाई 11 टीम को लगता हुआ सुमित पाटिल के रूप में पहला झटका। थैंक यू डीजे। रीप्ले में आप देख सकते हैं बहुत ही अच्छा मिडल था, लेकिन डीप में खिलाड़ी तैनात जिन्होंने कोई गलती नहीं की, आसान सा कैच यहां पर लपका है। और अब नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए। एक अच्छी साझेदारी मुन्ना देसाई 11 टीम को मैच में लाएगी। चेतन चिंसकर इस समय जो है बल्लेबाजी के लिए आए हैं, काफी ज्यादा अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं और उनको पता है इस समय किस तरीके से पारी को आगे लेकर जाना है। 66 रनों का पीछा करते हुए मुन्ना देसाई 11 टीम अब तक 12 रन बना चुकी है, 1 विकेट के नुकसान पर। तेज तर्रार गेंदबाजी कर रहे दर्शन बांदेकर, और अब चेतन चिंसकर स्ट्राइकिंग एंड पर व्यक्तिगत पहली गेंद को फेस करेंगे।
इस समय। और पावर प्ले की दूसरी ओर की अब आखिरी गेंद रहेगी दर्शन बांदेकर की। क्या नजारा है सच में, काबिले तारीफ। मैच भी अच्छा होगा दोस्तों, इसमें कोई दो राय नहीं। हल्के हाथों से खेला है, जरूर शॉर्ट स्क्वायर लेग की दिशा में गेंद को फील्ड कर लिया गया है। एक रन आसानी के साथ जुड़ा है और चेतन ने रक्षात्मक तरीके से खेलते हुए एक रन हासिल किया है। तो 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। रन बने हैं 13, 1 विकेट के नुकसान पर। एक बल्लेबाज को जिम्मेदारी लेनी होगी, सिंगल डबल से काम बनेगा नहीं और निडर होकर बल्लेबाजी करनी होगी इस बड़े मुकाबले के दरमियान। रिक्वायर्ड रन रेट है 13.25। अमोल भोसले 7 गेंदों पर 8 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए। अब चेतन स्ट्राइकिंग इन पर है और गेंदबाजी के लिए आते हुए गौरीश नागवेकर, जिन्होंने पहले ओवर में मात्र 7 रन खर्च किए थे, अब व्यक्तिगत दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आए हैं और इस ओवर में अब चांस जरूर लिया जाएगा। बल्लेबाज की ओर से चेतन है, इनके बल्ले से अगर रन बनते हैं तो मुन्ना देसाई 11 की टीम कमबैक करेगी। जी हां, इस ओवर में स्ट्रोक देखने को मिलेगा जरूर। इस बार काफी बाहर गेंद थी, शायद छोड़ देते तो एक्स्ट्रा रन मिल सकते थे, लेकिन वो जितना अच्छा टाइम करना चाहते थे वो नहीं कर पाए। नाखुश है अपने आप में। धीमी गेंद आई और लंबा स्ट्रोक जड़ने के चक्कर में इस समय वो टाइम नहीं कर पाए जो करना चाहते थे। 1 रन जरूर मिलेगा, 1 रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा। 14 रन 1 विकेट के नुकसान पर। अमोल भोसले स्ट्राइकिंग इन पर। काफी मैच विनिंग पारियां इस खिलाड़ी ने खेली, खुद कैप्टन भी है। एक कैप्टनसी भरी पारी खेलनी होगी अमोल भोसले को। हल्के हाथों से खेला, गति में परिवर्तन किया था। जी हां, 1 रन आसानी के साथ इस समय जुड़ेगा। चतुराई के साथ जो है गौरीश गेंदबाजी कर रहे। पहली ओवर में रफ्तार भरी गेंदबाजी थी, इस बार रफ्तार को कम किया है और बल्लेबाज के बल्ले के फ्लो को तोड़ना चाहते हैं और अब तक सफल हुए। पहली 2 गेंदों पर मात्र 2 रन खर्च किए हैं। 15 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर चल रहा है। मुन्ना देसाई 11 की टीम 66 रन का पीछा करते हुए इस समय। जड़ में गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद, 1 रन तेजी के साथ पूरा कर लिया है। दूसरे की मांग करना चाहते हैं। जी हां, विकेटों के बीच बहुत ही अच्छी दौड़ अमोल भोसले और चेतन के दरमियान। इस 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ेगी 217 रन 1 विकेट के नुकसान पर। आहिस्ता आहिस्ता मैच चल रहा है आगे। इससे पहले भी प्रिंसेस जुमाना अफीफा 11 रत्नागिरी की टीम, जिन्होंने पारी ऐसे ही शुरुआत की थी, फिर आखिरकार उन्होंने लंबे स्ट्रोक जड़े थे। शायद मुन्ना देसाई 11 के बल्लेबाज भी यही करेंगे। फुल टॉस गेंद थे, फ्लिक किया है। जी हां, फील्डर तैनात थे और इस समय ये कैच लपकते हुए ये दूसरा विकेट गिरता हुआ मुन्ना देसाई 11 टीम का। उत्कर्ष आते हुए इस समय बल्लेबाजी के लिए काफी अच्छे बल्लेबाज है। देखिए, एक साझेदारी आना बहुत ज्यादा जरूरी है मुन्ना देसाई 11 टीम के लिए और ऐसे बल्लेबाज उनके पास है, बढ़िया बैटिंग लाइनअप है और एक अच्छा ओवर मुन्ना देसाई 11 टीम को मैच में लाएगा और वैसी इनिंग खेलने वाले एक बल्लेबाज को यहां पर चांस लेना होगा। उत्कर्ष है, इनके नाम पर भी काफी अच्छी पारियां शामिल, लेकिन इस समय गौरीश नफीतुरी गेंदबाजी का नमूना पेश करते हुए तकरीबन 15 के करीब ये रिक्वायर्ड रन रेट जाता हुआ नजर आ रहा है। चांस तो लेना ही होगा, जब तक आप चांस नहीं लोगे तब तक ये रिक्वायर्ड रन रेट घटकर नीचे नहीं आएगा। तो देखना होगा अब उत्कर्ष और अमोल भोसले कितने रनों की साझेदारी यहां पर करते हैं। 66 रन बनाने हैं आपको, अब तक 70 रन बनाने में कामयाब हो चुके हैं 2.4 गेंदों पर। जी हां, और इस समय फिर से एक बार
गौरीश गेंदबाजी मार्ग पर, हल्के हाथों से खेला, रक्षात्मक तरीके से खेला है, न्योता दिया था शॉर्ट पिच गेंद का कि लंबा स्ट्रोक लगाइए। उत्कर्ष ने कहा कि थोड़ा सा मैं पढ़ना चाहता हूं इस विकेट को, उसके बाद मैं लंबे स्ट्रोक लगाना चाहूंगा। एक रन जरूर मुकम्मल कर लिया है, 18 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। जी हाँ, आहिस्ता आहिस्ता आगे बढ़ते हुए 19 गेंदों पर और 48 रनों की जरूरत है मुन्ना देसाई 11 टीम को। अमोल भोसले के बल्ले से क्या मैच विनिंग पारी यहां से निकलेगी? चांसेस तो वैसे नजर आ रहे हैं जिस तरीके से वो बल्लेबाजी कर रहे हैं। लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, और अजीत मोहिते विकेटों के पीछे गेंद को कलेक्ट करते हुए डॉट गेंद के साथ ये तीसरा ओवर समाप्त हुआ है। रन बने हैं 18, 2 विकेटों के नुकसान पर 6 रन की औसत से रन बन रहे। अब देखना होगा आने वाली, अब यहां से गेंदें रहेगी मेरे दोस्तों 18, जिस पर 48 रन बनाने होंगे। जैसे लंबे स्ट्रोक जड़ते जाएंगे वैसे वैसे मैच में मुन्ना देसाई 11 की टीम आती जाएगी। देखना होगा 18 गेंदे 48 रनों की जरूरत, तकरीबन 16 की रिक्वायर्ड रन रेट से रन बनाने होंगे। उत्कर्ष और अमोल भोसले को यहां से चांस लेना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। ये सेमीफाइनल मुकाबला है, किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी में किंग बनने के लिए आपको यहां पर कुछ अलग करने की जरूरत है। और गेंदबाज तो आसानी के साथ रन खर्च नहीं करेंगे, लेकिन इनके खिलाफ आपको एक नई रणनीति बनाकर बल्लेबाजी करनी होगी। और दूसरी ओर अगर देखा जाए तो प्रिंसेस जुमाना अफीफा साबरडे रत्नागिरी की टीम अब तक जबरदस्त कारनामा करती हुई दर्शन बांधे कराते हुए व्यक्तिगत दूसरा टीम की ओर से चौथा ओवर लेकर जड़ में गेंद थी, खोद कर निकाला था। जी हां, फील्डर तैनात है, आसान सा कैच लपकेगा। उत्कर्ष की पारी यहां से समाप्त होती हुई तीसरा झटका लगा है मुन्ना देसाई 11 टीम को। थैंक यू डीजे। प्रिंसेस जुमाना अफीफा सावरडे रत्नागिरी के गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए दर्शन बांदेकर 2 विकेट चटकाई है। नए बल्लेबाज इस समय आते हुए मयूर आते हुए, मयूर कुंभार। देखना होगा वो किस तरीके से बल्लेबाजी करते। मैच खत्म नहीं हुआ है, देखिए बेस्ट वर्सेस बेस्ट वाला मुकाबला है। ये सन्नाटा जरूर छाया हुआ है, लेकिन ये सन्नाटा कभी भी शोर में तब्दील हो सकता है। तो देखना होगा इस समय मयूर कुंभार किस तरीके से अब बल्लेबाजी करते हैं। दर्शन बांदेकर गेंद लेकर, ओवरपिच गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला है। सिया लॉन्ग ऑन के क्षेत्र में गेंद को फील्ड कर लिया गया, आसानी के साथ 1 रन जरूर मिलेगा। एक खासियत है, जड़ में गेंद कर रहे हैं, कोई भी शॉर्ट पिच गेंद करने का प्रयास नहीं किया अब तक दर्शन बांदेकर ने, जिसकी वजह से दिक्कतें हो रही है बल्लेबाज को। लेकिन स्ट्रोक को बनाना होगा, जिस तरीके से सुमित पाटिल ने प्रयास किया था छक्का जड़ने का, इस बार बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है। यस, सीधा फील्डर के दस्तानों में गेंद जाएगी, 1 रन आसानी के साथ जुड़ेगा। रन संख्या बढ़ेगी इस 1 रन के साथ 20 रन 3 विकेटों के नुकसान पर। जी हां, और 46 रनों की जरूरत है 15 गेंदों पर। लंबे स्ट्रोक से वंचित रखा गया है इस समय गेंदबाज ने, और कहीं ना कहीं पता है उनको कि यहां पर एक्स्ट्रा गेंदें नहीं खर्च करना है। बहुत ही अच्छा गेंद थी, हल्के हाथों से खेला है, डीप से खिलाड़ी आएंगे, गेंद को रोकेंगे, तब तक कि 1 रन आसानी के साथ जुड़ेगा। 21 रन 3 विकेटों के नुकसान पर। किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी का ये पहला सेमीफाइनल का मुकाबला आप देख रहे हैं। मुन्ना देसाई 11 बनाम प्रिंसेस जुमाना अफीफा सावरडे रत्नागिरी के दरमियान। जी हाँ, लो फुल टॉस गेंद थी, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर ओमकार देसाई आप देख सकते हैं आसानी के साथ 1 रन यहां से जोड़ लिया है। रन संख्या आगे बढ़ेगी इस 1 रन के साथ 22 रन 3 विकेटों के नुकसान पर जकड़ कर रखा है। 13 गेंदों पर 44 रनों की यहां पर जो है साझेदारी करनी होगी। देखना होगा बल्लेबाज, इस बार भी प्रयास तो अच्छा था, लेकिन जितना अच्छा मिडल करना चाहते थे
वो अच्छा मिडल नहीं हुआ। एक रन जरूर मिलेगा इस स्ट्रोक के ऊपर, इक्के दुक्के से काम बनने वाला है नहीं। तो एक रन के साथ यहां से चौथा ओवर समाप्त हुआ है। रन संख्या बनी है दोस्तों 4 ओवर के खेल की समाप्ति पर 23 रन 3 विकेटों के नुकसान पर। आने वाली गेंदे 12, 43 रनों की जरूरत है। हालांकि देखा जाए तो मुन्ना देसाई 11 के बल्लेबाज यहां से घातक रूप अपनाना चाहेंगे। उन्हें पता है 21.50 का रिक्वायर्ड रन रेट के साथ रन बनाने हैं। आने वाली 12 गेंदों पर ये 43 रन बनाने हैं। जो 4 ओवर में नहीं बना वो इस 2 ओवर में करना है। जी हाँ, अगर इस मुकाबले में जीत अर्जित करती है मुन्ना देसाई 11 की टीम तो इस टीम का नाम इतिहास के पन्नों में सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा, क्योंकि ये बहुत बड़ा लक्ष्य नजर आता हुआ नजर आ रहा है। मयूर और अमोल भोसले अब देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी इस समय करते हैं। पंकज पाटिल आए हैं गेंदबाजी के लिए, व्यक्तिगत पहला टीम की ओर से 5वां ओवर लेकर आए हैं। 43 रनों की जरूरत है। इस समय स्टंप के काफी बाहर विश्वनाथ जी लिंगा सरिन का इशारा आता हुआ वाइड का। सिंगल से आगे बढ़ते हुए नजर आ रही है। 24 रन बने 3 विकेटों के नुकसान पर। 12 गेंदे 42 रनों की जरूरत। 12 गेंदे 42 रन चाहिए। देखिए, जब आपके पास हारने के लिए कुछ नहीं होता तो आपको नीडर होकर खेलना चाहिए, और इस समय मुन्ना देसाई 11 के बल्लेबाज नीडर खेल करना चाहेंगे। देखना होगा। जी हां, रफ्तार भरी गेंद थी। अजीत मोहिते ने विकेटों के पीछे गेंद को रोकने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद इस समय जो है 1 रन जरूर मुकम्मल किया जाएगा। रन संख्या बढ़ेगी दोस्तों 25 रन 3 विकेटों के नुकसान पर। चौके छक्के से वंचित रखा है हर एक गेंदबाज ने, और सभी गेंदबाजों की अगर बात की जाए तो सभी गेंदबाजों ने गेंद आगे की है, पीछे नहीं की है, और मौका नहीं दिया है। रफ्तार बहुत तेज है। पंकज पाटिल गेंदबाजी मार्ग पर। इस बार भी काफी अच्छी गेंद थी, वाइड यॉर्कर यहां पर गेंद की है, जाएगी सीधा। अजीत मोहिते के दस्तानों में डॉट गेंद आएगी। हर डॉट गेंद बल्लेबाज का प्रेशर यहां पर बढ़ाती हुई नजर आएगी, हर एक रन जीत के करीब लेकर जाएगी। 10 गेंदों पर 41 रन चाहिए जीतने के लिए। काफी रफ्तार भरी गेंदबाजी यहां पर देखने को मिल रही है। अमोल भोसले 12 गेंदों पर 11 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए, और मयूर 4 गेंदों पर 4 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए। इस बार भी जड़ में गेंद की हल्के हाथों से यहां पर खेला है। ओमकार देसाई इस समय गेंद को फील्ड करेंगे, आसानी के साथ 1 रन बनेगा, और जरूर प्रिंसेस जुमाना अफीफा सावर्डे रत्नागिरी की टीम इस समय जो है रिलैक्स महसूस करती होगी, क्योंकि जिस तरीके से उन्होंने इस मुकाबले में पकड़ मजबूत बना ली है। 9 गेंदों पर 40 रनों की जरूरत। इस बार काफी समय बाद आसमान को छूने वाला एक बहुत ही लंबा छक्का आता हुआ, बेहतरीन स्ट्रोक मयूर के बल्ले से निकलता हुआ। गेंद पीछे की, नतीजा 6 रनों के साथ आया है, इसीलिए गेंदबाज जो है गेंद आगे कर रहे हैं। इस बार ये अजीबोगरीब स्ट्रोक देखने को मिला, लेकिन उससे पहले लेग बिफोर का शिकार यहां पर बने। मयूर की पारी यहां से समाप्त होती हुई। तेज तर्रार गेंद पंकज पाटिल की, और मयूर अब डगआउट की ओर रवाना होंगे। सात गेंदों पर 34 रनों की जरूरत है। 32 रनों पर यह चौथा विकेट गिरा है मुन्ना देसाई 11 टीम का। निखिल आए हैं इस समय बल्लेबाजी के लिए। इस गेंद पर लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास जरूर करेंगे, क्योंकि देखिए क्रिकेट ये ऐसा खेल है जहां पर आखिरी गेंद तक कह नहीं सकते कौन सी टीम जीतेगी। तो यहां से एक लंबा स्ट्रोक आता है तो अभी भी चांसेस बने हुए हैं मुन्ना देसाई 11 टीम के। देखना होगा। इस बीच पंकज पाटिल की आखिरी गेंद, इस बार आते ही लंबा स्ट्रोक जड़ा है। जी हां, जाएगी 6 रनों के लिए।
ओमकार देसाई ने प्रयास काबिले तारीफ किया लेकिन गेंद को रोक नहीं पाए और आते ही निखिल ने छक्का जड़ाया। मैच अभी भी ऑन है, 6 रन। क्रिकेट ये अनिश्चितताओं से जुड़ा हुआ खेल है। फिर से एक बार उम्मीद की लहर मुन्ना देसाई 11 के खेमे में आई है। निखिल ने जैसे ही सेकंड लास्ट ओवर की आखिरी गेंद पर छक्का जड़ा तो अब चाहिए 6 गेंदों पर 28 रन। तो सेट बल्लेबाज अमोल भोसले अभी भी स्ट्राइक पर हैं और अब आखिरी ओवर थमाई है गेंदबाज तो आखिरी ओवर लेकर गेंदबाज इस बार धीमी गेंद थी, अक्रॉस खेलने का प्रयास यहां से किया गया है। सलमान शेख इस समय आखिरी ओवर लेकर आए हैं तो जरूर पहली डॉट गेंद की है। सामने अमोल भोसले इस बार जगह बनाकर खेलने का प्रयास है, कैच का मौका बनेगा, ड्रॉप कैच होता हुआ। जी हां, हॅलो हॅलो आदरणीय बाबूशेठ मा तालुका प्रमुख शिवसेना यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना आम्ही सांगतो आता की व्यासपीठावर आमंत्रित करतो। माफ साहब, आपका तहे दिल से स्वागत है इस खूबसूरत प्रतियोगिता में। ओहो व्हाट अ शॉट, बेहतरीन स्ट्रोक। 6 रनों की मोहर लग चुकी है और इस 6 रनों के साथ रन संख्या बनी है दोस्तों इस समय 45 रन बने हैं। थैंक यू डीजे। बेहतरीन मिडल के साथ ये छक्का जड़ा है। क्या टाइम किया है, 2 गेंदें उन्होंने फेस की है, 2 पर 2 छक्के जड़े हैं निखिल ने। इस बार भी जड़वे गेंद थी, लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्डर तैनात, 1 रन आसानी के साथ जुड़ेगा और 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या बनेगी इस 1 रन के साथ 46 रन, 4 विकेटों के नुकसान पर। 2 गेंदों पर अब यहां से 20 रनों की जरूरत है। असंभव सा लगता हुआ लक्ष्य लेकर निखिल ने यहां पर कोशिश की है। इस बार अमोल भोसले के बल्ले से काफी समय बाद यह अच्छा स्ट्रोक निकलता हुआ 6 रनों के लिए जाएगी गेंद। थैंक यू डीजे। बहुत ही खूबसूरत मिडल किया है, देखना होगा इस समय। अब 1 गेंद और 14 रनों की जरूरत है और इसी के साथ अजीत मोहिते ने विकेटों के पीछे कैच को लपका है और इस मुकाबले को जीता है प्रिंसेस जुमाना अफीफा सावर्डे रत्नागिरी की टीम ने और किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की पहली टीम बनी है फाइनल में जाने वाली। थैंक यू डीजे। मैच समरी आपके सामने है। शीरू लोहार 19 गेंदों पर 32 रन बनाए। अजीत मोहिते 13 गेंदों पर 23 रन नॉट आउट रहे। शानदार पारी। रोहित नार्वेकर